ताई, तू ओळखतेस ना तिला. तिच्या जवळच्या माणसांवर जेव्हा संकट येतं ना तेव्हा ती मागचा पुढचा विचार नाही करत. मग आम्ही जवळचे नाही होत. नाही ताई, मला तसं म्हणायचं नाहीये. हे बघ केदार, माझं एवढं म्हणणं आहे की तारिणीला बेसिक कर्टसी हवी. सगळ्यांना काळजी वाटते इकडे तिची. अरे आम्ही कुटुंब आहोत तिचं. ठीक आहे, आम्हाला नाही इन्फॉर्म केलं, किंवा तुला तरी इन्फॉर्म करायचं. अरे मला माफ कर केदार. हे सगळं तुला माझ्यामुळे सहन करावं लागतंय. पण तुला घराची आणि मला देशाची ही जबाबदारी पार पाडावीच लागेल. अगं, तिला स्वतःची काळजी आहे का नाही हे राहू देत, पण तिला या घराची काळजी आहे का? असं कसं म्हणता वहिनी तुम्ही? हे एवढं कठोर व्रत चांगल्या पद्धतीने सांभाळून केलं ना तिने. तिला काळजी नाही असं कसं वाटतं तुम्हाला? काळजी असती ना तरी असं अर्धवट सोडून गेलीच नसती ती. हे राहू देत. उद्याच्या उद्यापनाच्या पूजेचं काय करायचं, कसं करायचं ह्याचा विचार करायला हवा आधी. अरे घे, बघितलं? झाला, परत शांत झाला. तुझी बायको तुला काही न सांगता निघून गेली आणि आम्ही तुला विचारलं तर तू काही बोलत नाहीयेस. काय करायचं काय आम्ही? वहिनी, उद्या सकाळपर्यंत तारिणी आली तर ती पूजेला बसेलच ना. आपण उद्यापर्यंत तर वाट बघूया. काय केदार? बरं ठीक आहे, तू सांगतेस तसंच करूया. मी ना दारावर भांडं उलटं करून ठेवते. एवढं करूनही जर तारिणी उद्या सकाळी पूजेला आली नाही तर मग आपण काय करायचं? काकू, मम्मा, मला खरंच नाही वाटत तारिणी उद्या येईल. जर तिला यायचं असतं ना तर तिने फोन केला असता किंवा कॉन्टॅक्ट करायचा काहीतरी प्रयत्न केला असता. पण नाही, तिने काहीच प्रयत्न केलेला नाहीये. आता हे व्रत मोडलं आणि घरावर संकट ओढवलंय तिच्यामुळे. आणि ह्या सगळ्याला ना फक्त तारिणी जबाबदार आहे. कोणतं संकट? अगं, हे दोघं या घरात आले हेच मोठं संकट आहे. अजून कुठलं संकट असणार आहे काय रे हेल्पर? युवराज, प्रत्येक वेळेला त्या दोघांना बोलायलाच हवं का? अडव, मलाच अडव. ती गेली घर सोडून, तिला नाही अडवलं, मला अडव आता. आणि मी काय बोलतोय? ए बाबा, नॉर्मल बोलतोय की नाही मी तुझ्याशी? काय नॉर्मल आपलं चाललं. युवराज, एक गोष्ट समजून घे. आत्ता ना सिच्युएशन ऑलरेडी कॉम्प्लिकेटेड आहे. अजून कॉम्प्लिकेट करू नकोस प्लीज. कोणी केली कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन? यांनी ना. तू यांना बोल ना. बरं, तू बोलत नाहीस, मला तरी बोलू दे. काय रे केदार खांडेकर? काहीतरी विचारते माझी आई. कोण घेणार आहे आता जबाबदारी? तुझी ती सर्व गुणसंपन्न बायको सर्वांना चुना लावून गेली पळून. आता काय हा बसणार आहे उद्यापनाला? नाही म्हणजे आयडिया वाईट नाहीये. काय भारी दिसशील रे तू. असं असं बायकांना हळद कुंकू लावशील, त्यांच्या ओट्या भरशील. अरे हे बेस्ट आहे. अशी तू किचन मधली सगळी बायकांची कामं करतोस. चल ना, एवढं पण करून टाक ना.